तुमच्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्याला प्रगट व्हायचे. मग ते प्रगट होण्यासाठी तुमच्यामध्ये काय निर्माण करतं? ईर्ष्या निर्माण करतं, तुमच्यामध्ये स्पर्धा निर्माण करतं, परंतु ती सकारात्मक असावी. आणि म्हणून सद्गुरू काय सांगतात, स्पर्धक तुमचे शत्रू नसतात. आज माणसं स्पर्धा करणाऱ्याबरोबर शत्रुत्व निर्माण करतात, हे दुर्दैव आहे. शत्रुत्वामध्ये नाश आहे, विनाश आहे, आणि स्पर्धेमध्ये विकास आहे. आपल्याला हे लक्षात राहिलं पाहिजे की शत्रुत्व हे जे आहे, हे शत्रुत्व तुमच्यामध्ये निर्माण झाल्यामुळे आज सगळीकडे आम्ही बघतो हिंसा आहे, विनाश आहे. सद्गुरू जे सांगताय की स्पर्धक जे आहे तुमच्या जीवनामध्ये ते असलेच पाहिजे. तुम्हाला तुमचा दर्जा कळतं, तुम्हाला तुमच्या उणिवा कळता, तुम्हाला तुमच्यामधल्या त्रुटी कळता, मी अजून विकास करायला पाहिजे ह्याची जाणीव होते. जेव्हा तुम्ही स्पर्धक पाहाल तुमची स्मृती जागृत होईल, अरे मला पण विकसित व्हायचंय, हा करू शकतो तर मी का नाही. सांसारिक जीवनामध्ये 2 आहे म्हणूनच गती आहे. सांसारिक जीवनामध्ये एक कधीच गती करू शकत नाही. तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये जावं लागेल, तेव्हा तुम्ही एक सुद्धा गती करू शकता.